स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. दिसत आहेत का नाही ज्युसी आणि टेम्पटिंग, आणि खरोखरच ना हे टेस्टला ना एक नंबर लागतात. आणि बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरी बनवून खाल्लेलं कधीही चांगलं. चला तर मग याची रेसिपी बघूयात. इथं चिकन घेतलंय, तुम्ही तुमच्या हिशोबाने कितीही चिकन घेऊ शकता. चिकन स्वच्छ 2 ते 3 पाण्यानं धुवून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये आपण काही बेसिक मसाले टाकणार आहोत. त्याच्यामध्ये सुरुवातीला टाकलेली आहे मिरची पावडर बारके 1 ते 2 चमचे टाकायचे आहेत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर काळे मिरी पावडर नंतर आपण टाकले थोडीशी जिरेपूड ही चव छान येते, त्याच्यामुळे जिरेपूड टाका. नंतर टाकले 2 चमचे गरम मसाला नाही टाकला ना तरी चालेल, चव छान येते. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला. प्रत्येकानं तुम्हाला किती कमी जास्त मीठ लागते ना तेवढं मीठ टाकून घ्यायचं. आणि हे सगळं आता आपल्याला मिक्स करायचं आहे. तुम्हाला जर फूड कलर पाहिजे असेल तर फूड कलर टाकू शकता, नाहीतर फूड कलर ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल. पण आता शूट करायचं आहे म्हणून मी फूड कलर इथे वापरला आहे. तुम्ही नाही वापरला तरी चालेल. त्याच्यानंतर काही आपल्याला ना सॉस घालून घ्यायचे. त्याच्यामध्ये मी वापरले डार्क सोया सॉस आणि रेड चिली सॉस. आता हे पाऊचमधून मी डायरेक्टच टाकते, कारण भांड्यातून घेतलं, भांड्याला परत चिटकून बसणार तर तेवढा वेस्ट होतो. त्याच्यामुळे मी डायरेक्ट पाऊचचा वापर केलाय. तुम्ही चमच्याने म्हणाल ना तर 1-1 चमचा तुम्ही टाकून घ्या. मी इथं 1 किलोच्या प्रमाणात टाकते. तुम्ही तुमचं चिकन किती आहे त्याच्यावरती बघून टाकू शकता तुमच्या अंदाजाने. तुम्हाला जर ग्रीन चिली सॉस पण पाहिजे असेल तर तोही टाकू शकता, तिखट कमी जास्त करण्यासाठी. त्याच्यानंतर तुम्ही इथं व्हिनेगर किंवा लिंबाचा रस हा या दोन्हीपैकी काही वापरू शकता. मी इथं अर्ध्या लिंबाचा रस वापरलाय. आणि अशी कधी बी पडली की काढून घ्यायची. आणि आता हे सगळं आपल्याला का नाही एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळे मसाले चिकनच्या प्रत्येक पीसला लागले पाहिजेत ना, या पद्धतीने सगळे मसाले मिक्स करायचे आहेत. सगळं मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट टाकून घ्यायची. आणि पेस्ट शक्यतो ना ताजी बनवा, म्हणजे त्याचा फ्लेवर ना खूप छान उतरतो. आणि विकतची पेस्ट वापरली तर काय होतं, त्याच्यात बऱ्यापैकी जास्त पाणीच असतं आणि त्याचा वास येतो, त्याच्यामुळे ती वापरायची नाही. आलं लसणाची पेस्ट टाकून झालं की बाइंडिंगसाठी आपण इथे 1 अंडं वापरतोय. अंडं आता सगळ्या ह्याच्यात आणि आलं लसणाची पेस्ट सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता छान असे सगळे मसाले चिकनला एकसारखे लागले गेलेले आहेत. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ना आपल्याला हे परत 15-20 मिनिटं तसंच ठेवून द्यायचं. आणि परत ह्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लोअर टाकायचं आहे. कॉर्नफ्लोअर परत व्यवस्थित एकदा मिक्स करायचं आहे. सगळं व्यवस्थित पीसला लागलं गेलं पाहिजे. आणि मैदा घेतला इथं अर्धी वाटी. आता आपल्याला थोडा करत सगळा मैदा, म्हणजे कितपत मैदा लागतोय ते बघून इथं घालून घ्यायचा आहे मैदा आपल्याला. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत मी व्हिडिओ दाखवते ना तसं बाइंडिंग येत नाही ना तोपर्यंत मैदा घालायचा आणि मिक्स करत राहायचं. आणि जोपर्यंत तुम्हाला अशी परफेक्ट चिकनला मैदा लागत नाही तोपर्यंत असं मिक्स करून घ्या. आता मी इथं जेवढा मैदा घेतला ना तेवढा सगळा मैदा टाकून घेतलाय आणि व्यवस्थित मिक्स करून दिले. आणि परत हे चिकन खाणे आपल्याला अर्ध्या तासासाठी तरी रेस्ट करायला ठेवायचे. तुम्ही जेवढं जास्त वेळ ठेवणार ना तेवढे त्यात मसाले मुरणार आणि चव त्याची छान येणार. त्याच्यासाठी आपण आता हे मिक्स करून झाल्यानंतर ना आता बघू शकता तुम्ही असे सगळे मसाले त्याला व्यवस्थित लागलेत. आणि हे असं झालं पाहिजे एकदम. आता हे आपल्याला अर्ध्या तासासाठी असंच ठेवून द्यायचं आहे. तर झाकण ठेवूया आणि अर्ध्या तासाला मुरायला ठेवून देऊयात. अर्ध्या तासानंतर बघू शकता छान असे मसाल्यांमध्ये चिकन मुरलेलं आहे. आता इथं तेल घेताना जास्त घ्यायचं नाही, नाहीतर परत त्या तेलाचा काही यूज होत नाही. आणि तळलेलं तेल शक्यतो वापरत नाहीत, त्यामुळे मी तेल इथं थोडंच घेतलंय. आणि थोडं तेल गरम झालं की सगळे चिकनचे पीस असे 1-1 करून सगळे सोडून घ्यायचे. आणि लगेच पलटी करायची, गडबड करायची नाही, नाहीतर ते ना खाली चिटकून बसतात. आता बघा हे व्यवस्थित असे पलटी झालेले आहेत आपले. जर चिटकले असतील ना तर ते सुट्टे होतात नंतर तेलामध्ये. आता सगळे व्यवस्थित 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित लो फ्लेमवरती आपल्याला हे भाजून घ्यायचे अगदी कुरकुरीत होईपर्यंत. बघा आता इथं आपले 10 ते 15 मिनिटानंतर छान असं चिकन आतपर्यंत अगदी शिजलं गेलं. फास्ट गॅसवरती जर भाजलं ना तुम्ही तर वरून तर कलर येईल पण आतमध्ये चिकन कच्चं राहील. त्याच्यामुळं स्लो गॅसवरती सगळं आपल्याला शिजवून घ्यायचं.